आज सर्वप्रथम आपण आमच्या विधिमंडळात आपण पाहिलं असेल, भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई साहेबांचा आम्ही सगळ्यांनीच महाराष्ट्राच्या वतीने सत्कार केलेला आहे. त्यांना मनापासून शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि आनंद व्यक्त केलेला आहे. तेच होत असताना देखील आम्ही विरोधी पक्षाकडून त्यांना महाराष्ट्राच्या विधिमंडळात नेमकं काय चाललंय, विरोधी पक्षाचा आवाज कसा दाबला जात आहे आणि विरोधी पक्ष नेता हे आता मला वाटतं चौथं अधिवेशन आहे. निवडणूक झाल्यानंतर, सरकार स्थापन झाल्यानंतर अजून विरोधी पक्ष नेत्याची निवड किंवा सिलेक्शन हे अध्यक्ष महोदयांनी कसं केलं नाहीये याबद्दल त्यांना अवगत केलेलं आहे. आम्हाला पूर्णपणे माहिती आहे की हा अधिकार अध्यक्षांचा असतो, पण ज्या देशामध्ये अल्पमताची सरकारं झालेली आहेत, मग प्रधानमंत्री असतील, मुख्यमंत्री असतील, मेजॉरिटी नसताना काय तर 2 खासदार असताना देखील, 16 खासदार असताना देखील जे प्रधानमंत्री होऊ शकतात, जिथे मायनॉरिटी गव्हर्नमेंट असेल किंवा युतीचं सरकार होऊ शकतं, आघाडीचं सरकार होऊ शकतं. तसंच आज परिस्थिती ही आहे की महाराष्ट्रामध्ये विधानसभेत जवळपास 1.25 ते 200 आमदार हे सत्ताधारी बाकावर असताना देखील सत्ताधाऱ्यांना विरोधी पक्षाची काय एवढी भीती वाटते की एक विरोधी पक्ष नेतेपद हे सत्ताधाऱ्यांना देऊ शकत नाहीत, हे पत्राद्वारे आम्ही अवगत केलेलं आहे. तसंच दुसरं पत्र अर्थातच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार साहेबांच्या वतीने दिलेलं आहे की आम्हाला अपेक्षा आहे की लवकरात लवकर हे जे काही एक संविधानिक आपण पाहतोय गडबड झालेली आहे, 4 पक्ष 2 पक्षाच्या नावाने, मला वाटतं ही गडबड कुठे ना कुठेतरी आता शांत व्हावी. हा सगळी जी अडचण झालेली आहे, राजकीय असेल, सामाजिक असेल किंवा संविधानाच्या प्रमाणे, ती निस्तरणं गरजेचं आहे आणि ते देखील आम्ही विनंती सरन्यायाधीश महोदयांना केलेली आहे. विधान परिषद असेल तर योग्य संविधानिक व्यवस्था चालत नसेल तर त्याला सरन्यायाधीश किंवा सर्वोच्च न्यायालय हे मार्गदर्शन करू शकते. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री त्यावेळेस समोर आता मंचावर जे बसले होते त्यांनी मार्गदर्शन किती घेतलं हे पाहणं गरजेचं आहे. सत्ताधारी पक्ष घाबरला विरोधी पक्षाला. आता रोज आपण पाहत असाल, आम्ही वेगळे लक्षवेधी असतील आणि नुसतं आम्हीच नाही, कारण लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून आपण देखील आणि आपलेच विषय आम्ही कधी कधी हाऊसमध्ये मांडत असतो. प्रत्येक दिवशी भ्रष्टाचाराचा काहीतरी विषय येत असतो लोकांसमोर. मग आपल्याला आठवत असेल मागच्या वर्षी जे मी ते उन्नत मार्ग गायमुख ते ठाणे या उन्नत मार्गाबद्दल आपल्या माध्यमातून लोकांसमोर हा विषय आणलेला, तोच विषय सुप्रीम कोर्टाने या सरकारला ते टेंडर रद्द करायला लावलं, कारण 3000 कोटीची गफलत त्याच्यात होती. म्हणजे प्लॅनिंगमध्ये गफलत, फायनान्सेसमध्ये गफलत, ही सगळं गडबड घोटाळा सरकार जो आहे ते आम्हाला घाबरतं, कारण प्रत्येक दिवशी आम्ही एक वेगळा त्यांचा घोटाळा असेल, भ्रष्टाचार असेल तो लोकांसमोर आणत आहोत. मला वाटतं आपण एक ह्याच्यात स्पष्टपणे पाहिलं पाहिजे, कोणी मारहाण करणं वगैरे आम्ही त्याचं समर्थन बिलकुल करत नाही. ते वाद कशातून निर्माण झाले मला वाटतं ते आपण पूर्ण व्हिडिओ पाहून त्याच्यातून पाहिलं पाहिजे. कुठे कोणाला राग आला, त्याच्यातून वैयक्तिक काय झालंय का वगैरे, हा एक पूर्णपणे वेगळा विषय झाला. पण त्या दिवशी जसं एक मोर्चा निघाला होता काही विशिष्ट समाजाचा, तसं आज नेमकं मराठी माणसाचाच मोर्चा निघत असताना तिकडच्या पोलिसांनी एवढी धरपकड का करावी, कोणाच्या आदेशावर करावी, हे उत्तर स्थानिक पोलिसांनी आणि गृहमंत्र्यांनी राज्याचं देणं महाराष्ट्राला गरजेचं आहे. गेले 2-3 दिवस आम्ही सतत पाहत आहोत, म्हणजे त्याच्या आधी देखील मराठी विरोधी GR, सक्तीचा GR तो मागे घेतल्यानंतर ज्यांनी GR जाळला, अन्यायकारक GR जाळला, त्यांच्यावर केसेस टाकले गेल्या. मग एक कोणतरी भाजपची उठून बोलतं की मराठी माणूस म्हणजे ते पहलगाममध्ये आलेले अतिरेक्यांसारखे, त्यांची तुलना त्या पाकड्यांबरोबर केली. त्याच्यानंतर काल परवाकडे ते निशिकांत दुबे जे बोललेले आहेत. आता कालच मला वाटतं आपण पाहिलं असेल आकडे, महाराष्ट्र किती GST हे केंद्र सरकारला देतो, आणि जे आपण बोलतो ना दिल्लीची तख्त राखी तो महाराष्ट्र माझा, खऱ्या अर्थाने हा देश फक्त आणि फक्त महाराष्ट्राच्या फायनान्सेसवर चालतो. मग इतर राज्य आहेत त्याच्यात, मग प्रगत राज्यांमध्ये जर आपण पाहिलं तर तामिळनाडू आहे, कर्नाटक आहे, इतर राज्य देखील त्या पूर्ण तिजोरीमध्ये आपलं योगदान देत असतो. पण महाराष्ट्राचं जे योगदान आहे ते एवढं मोठं आहे, त्याच्या बदल्यात आम्हाला मिळतं काय तर महाराष्ट्रावर अन्याय भाजपकडून, केंद्र सरकारकडून अन्याय.
जर तिजोरीत पाहिलं तर भोपळा आणि एक अन्यायकारक महाराष्ट्र विरोधी मराठी विरोधी सरकार हे भाजपच्या रूपात आमच्या डोक्यावर बसवलेलं आहे. पूर्ण मराठी उद्या मग हिंदी देतो. तर विरोधी पक्षनेतेपद आणि इतर मुद्द्यांवर आदित्य ठाकरे बोलत होते. एक छोटासा ब्रेक घेऊया. पाहत रहा एबीपी माझा.